हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण नेकुरे. मी भारतीय डाक खात्यामध्ये ॲज अ पोस्टमन म्हणून काम पाहत आहोत. ओके. आणि आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो, GDS आणि पोस्टमन या दोघांमध्ये काय फरक आहे, दोघांच्या जॉब प्रोफाईलमध्ये काय फरक आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचा फरक, सर्वात मोठा फरक ते सांगून देतो आधी. पोस्टमनला ड्रेस कोड असतो किंवा युनिफॉर्म असतो, तर GDSला युनिफॉर्म नसतो, इकडे असतो. हा एक सर्वात मोठा डिफरन्स आहे, ते सांगून देतो, ते सांगत आहोत इथे. ठीक आहे. आणि त्यानंतर पेमेंटच्या बाबतीमध्ये इथे दिलं आहे का मी? हो, पेमेंट वगैरे सगळं दिलं आहे GDSचं, तुम्हाला इथे सांगतो मी. सर्वात फर्स्ट घ्या आता वर्क प्लेस. बघा, कामाचं ठिकाण कोणतं आहे ते सांगून देतो. पोस्टमनचं आहे सिटी लेवल किंवा डिस्ट्रिक्ट किंवा मोठा तालुका इत्यादी ठिकाणी पोस्टमनचं काम असते. GDS कुठं तर ग्रामीण इलाका किंवा गाव खेडे, ठीक आहे, खेडे या ठिकाणी असते, किंवा एकदम छोटं तहसील, छोटा तालुका म्हणजे छोटे शहर म्हणा, छोटे शहर. ठीक आहे. मोस्टली तुम्हाला खेडे किंवा ग्रामीण भाग मिळेल. ठीक आहे. सुरुवातीला तर ग्रामीण भाग आणि खेडच मिळेल. वर्क प्लेस कोणतं? वर्किंग ऑफिस आहे पोस्टमनचं हेड पोस्ट ऑफिस किंवा सब पोस्ट ऑफिस, हेड पोस्ट ऑफिस किंवा सब पोस्ट ऑफिस. GDSचं आहे BO किंवा ब्रँच ऑफिस किंवा शाखा ऑफिस, शाखा कार्यालय, जे की ग्रामीण भागामध्ये असते. काही बाबतीमध्ये छोट्या शहरामध्ये पण तुम्हाला काम दिलं जाऊ शकते, परंतु मोस्ट ऑफ द टाइम्स, सर्वात जास्त वेळेस तुम्हाला ग्रामीण भागामध्ये तुम्हाला इथे काम करावं लागेल. ग्रामीण भागामध्ये तुम्हाला तुमचं ऑफिस असेल. वर्किंग अवर्स बघा किती आहे, तर कामाचे तास किती आहे, तर पोस्टमनची 8 तासांची ड्युटी आहे. 8 तास काम करावं लागेल. तर GDSला फक्त आणि फक्त 4 तास, 4 ते 8 तुमचा जॉब आहे फक्त आणि फक्त 4 तासाचा. जर तुम्हाला 4 पेक्षा जास्त तास काम करायचं असेल तर तुम्हाला पेमेंट वाढून भेटते, जास्त पेमेंट भेटते दर तासानुसार. 5 तास पण राहते आणि 8 तास 6 तास पण तुमची ड्युटी राहू शकते एखादी वेळेस, तर तेव्हा तुम्हाला पेमेंट जास्त मिळेल. ठीक आहे. तासांच्या प्रमाणामध्ये पेमेंट जास्त मिळेल. आणि लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला 4 तास लक्षात ठेवा, ही ड्युटी फक्त आणि फक्त 4 तासाची आहे. जर एखादी वेळेस जेव्हा तुमचं काम जास्त असेल तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट देऊन तुम्हाला 8 तासांपर्यंत पण तुम्हाला ठेवू शकते. ठीक आहे. जेव्हा वरच्या ऑफिसमध्ये तुमची पोस्टिंग वगैरे तुम्हाला डेप्युटेशनवर वगैरे दिले जाईल, तेव्हा तुम्हाला जास्त पेमेंट देऊन तुम्हाला 8 तास काम देऊ शकते. ठीक आहे. खास करून हा जॉब आहे फक्त आणि फक्त 4 तासाचा. ठीक आहे. पोस्टमनचा जॉब आहे 8 तासाचा. ऑफिसचा टायमिंग काय असतो ते सांगतो. पोस्टमनचा आहे 8 ते 4 किंवा 9 ते 5. 8 ते 4 किंवा 9 ते 5 8 तास होते का जुळवून पाहून घ्या. ठीक आहे. इकडे 8 ते 12, सकाळी 8 ते दुपारी 12पर्यंत GDSचा टायमिंग असतो. ठीक आहे. सकाळी 8 ते 12पर्यंत GDSचा टायमिंग असतो. मोस्ट ऑफ द ऑफिस, खूप सारे जास्तीत जास्त ऑफिसमध्ये हाच टाईम आहे. एखाद्या ऑफिसमध्ये थोडंफार मागेपुढे होऊ शकतो, 9 ते 1 किंवा मग 7 ते 11 वगैरे होऊ शकते. ठीक आहे. किंवा 10 ते आणखी 4 तास तुम्ही 10 ते 2 वगैरे होऊ शकते. ग्रॉस सॅलरी पहा, हे कधी तर स्टार्टिंगवाली सुरुवातीला ग्रॉस सॅलरी किती असते ते सांगतो. पोस्टमनला स्टार्टिंग पेमेंट आहे 33,718 रुपये. स्टार्टिंग पेमेंट 33,700 रुपये पकडू शकता. इकडे तुम्हाला BPM असेल तुम्हाला 14,000. ठीक आहे. हे काय तर बेसिक आणि DA पकडून ॲव्हरेजली 14,000. ABPM असेल तर 12,000. ठीक आहे. 14-12,000 स्टार्टिंग पेमेंट किंवा 16,000-14,000 पण तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट राहू शकते. जेव्हा तुम्हाला याच्यानंतर बरं, सुरुवातीला तुम्हाला तर ग्रामीण भागच भेटणार आहे, ब्रँच ऑफिसच भेटणार आहे. 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षानंतर जर तुम्हाला डेप्युटेशनवर वरच्या ऑफिसमध्ये काम करायला मिळालं तर पेमेंट तुमचं जास्त असेल. 25, 26, 24 पर्यंत तुमचं पेमेंट राहू शकते. ठीक आहे. यानंतर इन हँड सॅलरी इकडे 30,000 आहे. इकडं मला मित्रांनो याच्याविषयी माहीत नाही, थोडं ग्रॉस सॅलरी पकडून घ्या. याच्याविषयी थोडं माहीत नाही, माझ्या लक्षात नाही, इन हँड सॅलरीचं माझ्या लक्षात नाही, त्यामुळे मी काढलं नाही. ठीक आहे. व्हिडिओ बनवायच्या आधी मला माहीत नव्हतं इन हँड सॅलरी याबद्दल, ते थोडं राहू द्या. ठीक आहे. चला, ग्रॉस सॅलरी पाहून घ्या. एकतर तुम्हाला इन हँड सेम एवढीच मिळत असेल किंवा मग NPSची कटत असेल तर मला वाटते काहीतरी, थोडं चेक करून नंतर तुम्हाला अपडेट करून देईन वाटल्यास मी एखादी वेळेस. ठीक आहे. हा झाला तुमचा. चला, त्यानंतर तुम्हाला युनिफॉर्म वगैरे सगळं सांगितलेलं आहेच मी. ओके. यानंतर काही आहे का पाहू घ्या. त्यानंतर महत्त्वाचं आहे,
हे झालं. आणि बघा त्यानंतर तुम्हाला IPP अकाउंट काढावं लागतील. GDSला पण काढावं लागते आणि पोस्टमनला पण काढावं लागते. हे काढावं लागते. याचे जवळपास तुम्हाला एक अकाउंट काढलं तर तुम्हाला 60 रुपये मिळते. 60 रुपये मिळते. ठीक आहे. एक अकाउंट काढलं तर 60 रुपये मिळते. इथे पण 60 रुपये मिळते आणि इथे पण 60 रुपये मिळते एक अकाउंट काढलं तर. ठीक आहे. कोणतं तरी इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे, पोस्टाची बँक आहे, त्या बँकेचं अकाउंट काढलं तुम्ही कस्टमरचं तर तुम्हाला हे 60 रुपये मिळते. आणि कस्टमरचं अकाउंट काढण्यासाठी कस्टमरच्या घरी जायची तेवढी कस्टमर शोधण्याची गरज नाही. कस्टमर तुमच्या ऑफिसमध्ये येईल. खास करून गावातील लोक म्हणा किंवा शहरातील लोक पोस्टमन असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये येईल. ते ऑफिसमध्ये आलेल्या कस्टमरची तुम्हाला इथे खाते काढावे लागतील. ओके. किंवा एखादी वेळेस कस्टमरने रिक्वेस्ट पाठवली, बघा कस्टमरनी रिक्वेस्ट पाठवली की मी पोस्टामध्ये यायला असमर्थ आहे, या कारणास्तव रिक्वेस्ट पाठवली, कोणत्याही फिजिकल त्याला काय म्हणतो इलनेस म्हणू शकतो किंवा फिजिकली सक्षम नसेल, फिजिकली सक्षम जर नसेल कस्टमर पोस्टात येऊन खातं काढण्यासाठी, तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला स्वतः त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन, ऑफिसमध्ये नाही म्हणता येईल कारण तर ऑफिसमध्ये म्हणता येणार नाही कारण की जो फिजिकली सक्षम नसेल तो घरी राहील. ठीक आहे. घरी वगैरे जाऊन तुम्हाला अकाउंट काढावं लागेल जर कस्टमरने रिक्वेस्ट टाकली तर. ठीक आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू. आणि व्हिडिओला शेअर पण करा. थँक्यू.